श्री स्वामी समर्थ. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमलवचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्मामे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सांब जय नमः पार्वती शिव हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. रामलिंगेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 महादेव. ज्या वेळेला आपली दृढ भक्ती असते, जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करत असतो, त्यावेळेला आपला भक्तिभाव पाहिला जातो. आपल्या अंतःकरणातला भाव परमेश्वर पाहत असतात. आपण ज्या वेळेला भक्ती करत असतो, देवाचं नामस्मरण करत असतो, अगदी प्रेमानं अगदी भावनेनं केलं पाहिजे, अंतःकरणातून केलं पाहिजे आणि हाक मारली पाहिजे आपल्या अंतःकरणामधून. असंच करत असताना माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे, मी रोज सांगत असते तुम्हाला की श्रद्धेनं करा, श्रद्धेनं करा. आपली भक्ती करत असताना विश्वासानं करा, श्रद्धेनं करा. पण ज्या वेळेला खरंच आपण श्रद्धेनं भक्ती करत असतो, त्यावेळेलाच आपल्याला देव प्रसन्न होत असतो आणि देवापर्यंत आपली हाक जात असते. याचा उद्देश हा असतो. म्हणून असंच करत असताना मी जे हे तुम्हाला तात्पर्य सांगते म्हणजे, ज्या वेळेला नरहरी सिद्धमुनींना विचारतो, नरहरी हे सिद्धमुनी, ज्या वेळेला श्री गुरु भ्रमण करीत करीत ज्या वेळेला नाशिकला आले, नाशिकवरून त्यांनी काशीला गेले आणि काशीमध्ये जे काही घडलं आणि वाटेमध्ये जात असताना जे काही घडलं ते मला सविस्तर सांगाल का? ज्या वेळेला काशीला आले आणि काशीमध्ये काय घडलं त्यावेळेला मी तिथं नव्हतो आणि ज्या वेळेला काशीमध्ये गेलो त्यावेळेला कोणी आमचे आप्तइष्ट त्या ठिकाणी होते का, असं मला सविस्तर सांगाल का? असं नरहरी सिद्धमुनीला विचारत असतो. आणि हे सगळं काही गुरुचरित्रातील अध्याय 40वा, या गुरुचरित्रात मधला अध्याय 40वा आहे. त्यामध्ये नरहरीची कथा नरहरी सिद्धमुनीला विचारतो. आणि ज्या वेळेला सिद्धमुनी सांगत असतो की बाबा मी तुला सविस्तर कथा सांगतो ऐक. नरहरी असं म्हणल्यानंतर नरहरी म्हणायला लागला की बाबा नामधारकानी सिद्धमुनीला विचारलं, नामधारका. नरहरीने प्रश्न टाकल्यानंतर जे सिद्धमुनी सांगणार आहेत त्या सिद्धमुनीला नामधारक सुद्धा विचारत असतो की बाबा ज्या वेळेला नरहरीच्या अंगाला कुष्ठ झालेला होता आणि नाशिकला माझे आप्तइष्ट आलात का असं नरहरी विचारतोय, त्या अर्थी ह्या गुरुचरित्रामध्ये असं सांगितलं जातंय की बाबा जे जे नरहरीला घडलेली हकीकत आहे ते मला सांगा अगोदर, असं नामधारक सिद्धमुनीला विचारत असतो. अगोदर नरहरी सिद्धमुनीला विचारतो आणि सिद्धमुनीला नंतर नामधारक विचारत असतो. मग त्यावेळेला नामधारकाला सिद्धमुनी सांगत असतात की बाबा नरहरीच्या अंगाला ज्या वेळेला पूर्ण कुष्ठ झाला, कुष्ठरोगी झाला आणि त्यावेळेला त्यांनी गाणगापूरला येऊन विचारले असता त्याचा वृत्तांत मी पूर्ण तुला सांगतो ऐक. असं म्हणल्यानंतर नरहरीला ज्या वेळेला कुष्ठाने व्यापून गेला, अंग पूर्ण कुष्ठरोगाने भरून गेल्यानंतर नरहरी रडायला लागला आणि तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला गावात कोणीही भोजनासाठी बोलवना, कोणीही पूजेसाठी बोलवायचं नाही आणि सगळे ब्राह्मण सण आला आणि दररोज भोजनासाठी प्रत्येक भक्तांच्या घरी जायचे, पण ह्या नरहरीला कोणीही बोलवायचं नाही. असं करता करता एक नाही, दोन नाही, 6 महिन्याचा कालावधी लोटला आणि याच्या अंगाला दुर्गंधी यायला लागली. त्यावेळेला याला वाळीत टाकलं. ज्या अर्थी एखादी माणसाला
नको नको तो रोग लागतो आणि त्या माणसाला वाळीत टाकतात. त्या यातना खूप वाईट असतात. भलेही कुष्ठरोगाने त्रस्त झाला, कुष्ठरोगाची यातना होण्यापेक्षा ज्या वेळेला आपल्याच लोकांनी वाळीत टाकलं याची व्यथना जास्त नरहरीला व्हायची की बाबा माझा भोग असेल, मी काहीतरी कर्म केला असन, मी एखाद्या कपिला गाईच्या तोंडात देणारा घास मी हिसकावून घेतलेला असल, पंक्तीला बसलेल्या ब्राह्मणाला मी उठवला असन, मी काहीतरी पाप केला असन म्हणून मला हे कुष्ठरोग जडलेला आहे. पण ज्या रती हे आपलेच आप्त इष्ट आपसातले आपले जवळचे माणसं ज्या वेळेला मला भोजनासाठी बोलवू देत नाहीत आणि मला वाळीत टाकतात, याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे असं म्हणून नरहरी गाणगापूरच्या दिशेने निघाला. आणि गाणगापूरला जात असताना रस्त्यावर एका औदुंबराच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेला दिसला आणि ते नरहरी त्या ठिकाणी गेला आणि म्हणायला लागला, आपण ब्रह्मचारी दिसतात. हो रे बाबा, इथे कशासाठी बसलात? तू कशासाठी आलास आणि तू कशासाठी बसलास? असं म्हणल्यानंतर नरहरी म्हणायला लागला, हे श्री गुरु, हे तुम्ही ब्रह्मचारी आहात, माझे गुरु स्वरूप आहात आणि मी हात जोडून तुम्हाला विचारतो, मी एक कुष्ठरोगी आहे आणि मी गाणगापूरला निघालेला आहे आणि मला या यातना सहन होत नाहीत आणि कडाक्याचं ऊन लागत आहे, म्हणून मी औदुंबराच्या खाली मी सावलीत बसण्यासाठी आलेलो आहे. असं म्हणल्यानंतर तो ब्रह्मचारी म्हणायला लागला, नरहरीने ठेवलेलं नाव ब्रह्मचारी, साक्षात तिथे श्रीगुरु बसलेले होते, पण ब्रह्मचारी नरहरीला दिसले आणि हसून ब्रह्मचारी सुद्धा म्हणले, अरे वेड्या, मी सुद्धा त्याच्यासाठी इथं आलेलो आहे. मी भिक्षा मागण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी गाणगापूरला जात होतो. संगमावर स्नान करायचं आणि भिक्षा मागायचं होतं, पण मी हे ऊन लागत असल्यामुळे या ठिकाणी बसलेलो आहे. असं म्हणल्यानंतर दोघेही तिथं बसले, एकमेकाशी न बोलता बसले. मग नंतर नरहरी म्हणायला लागला, हे गुरुमाऊली, हे ब्रह्मचारी, हे श्री गुरु देवदत्ता, मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? हे मला जे कुष्ठरोग झालेला आहे, अनंत पापाचा भोग मी भोगत आहे, अनंत जन्माचं पाप मी भोगत आहे, पण याच्यापासून बरं होण्याचा उपाय मला सांगाल का? मला जसा मार्ग दिसल मी तसं तिकडं जात आहे, पण मला एकमेव मार्ग तुम्ही सांगाल का आणि याचा औषध मला द्याल का? असं म्हणल्यानंतर श्री गुरु हसून म्हणायला लागले, हे बघ बाळा, जसं तू ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये ऊन लागतं म्हणून सावलीला बसलास, त्याच पद्धतीनं तशाच प्रकारे तुला त्या कुष्ठरोगाचं औषध पण मिळायला पाहिजे. अंतकरणातून हाक मार, दृढ भक्ती कर, मग तुला त्याचा औषध भेटल. बघा स्वामी भक्तांनो, सगळ्यांनाच मी सांगत असते हमेशा की बाबा आपला विश्वास राहायला पाहिजे. आपण ज्या वेळेला विश्वास परमेश्वरावर ठेवतो आणि एखाद्या कामाला लागतो, तर ते पूर्ण शेवटची घडी येईपर्यंत ते काम होत नसतं, तोपर्यंत आपल्याला दम नसतं आणि आपण नाही ते शिव्या त्या परमेश्वराला घालत असतो. विनाकारण ज्या रथी काल ज्या ब्राह्मणाच्या पत्नीनं घेवड्याचा वेल उपसल्यानंतर जे श्रीगुरूला शिव्या घातल्या, त्याच पद्धतीनं पामर जीव आपण सुद्धा देवाला सरळ शिव्या घालतो की ह्याची रांड आणि रंडकीन होऊ दे, ह्यानं माझं चांगलं केलं नाही, माझंच घर ह्याला दिसलं का, माझं सगळं वाटोळं केलं, असं सगळं आपण देवाला शिव्या घालतो. पण अजिबात नाही, आपल्या कर्माचा भोग आपल्याला भोगावा लागतो, जसा त्या नरहरीला भोगावा लागत आहे. पण नरहरी हा कबूल होण्याच्या मार्गावर आहे, कबूल होत आहे. माझे 7 पिढ्याचे कर्म मी भोगत आहे, मला हे सहन होत आहे श्री गुरु राजा, पण मला आपल्याच माणसाने वाळीत का टाकलं? असं म्हणल्यानंतर श्री गुरु म्हणायला लागले, चल मी पण भिक्षेसाठी गाणगापूरला निघालेला आहे आणि तू पण, आपण दोघं बोलत जाऊ. असं म्हणल्यानंतर एका मागे एक जायला लागले आणि परत जात असताना पळत येतो आणि नरहरी म्हणायला लागतो श्रीगुरूला, हे श्रीगुरु, तुम्ही माझे गुरु आहात, मग तुम्हाला माझ्या अंगाची दुर्गंधी येत नाही का हो?
तुम्ही मला कसं असं हसत हसत तुम्ही माझ्यासोबत बोलता आणि तुम्ही का हो मला वाळीत नाही टाकता? तुम्ही का हो मला इथून उठून जा असं नाही म्हणता? एवढं प्रेम तुमच्या मनामध्ये कसं आहे?" असं म्हणायला लागला. "अरे चल, शांत थांब आणि चल, तू माझ्या मागं-मागं ये." असं म्हणल्यानंतर गेले, मागं-मागं गेले आणि संगमावर गेल्यानंतर श्री गुरूंनी त्यांना सांगितले, "हे बघ भक्ता, हे बघ नरहरी, तुझं नाव नरहरी आहे, तर तू या संगमावर दर्शन 3 टाईम करायचं. 3 वेळेस दर्शन करायचं आणि हे बघ मी हे तुला जे लाकूड देणार आहे, ह्या लाकडाला या संगमावरती पुरायचं. वृक्षारोपण करायचं ह्या लाकडाचं आणि ह्याला दररोज पाणी घालायचं. ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटल त्या दिवशी तुझ्या अंगावरचा कोड नाहीसा होईल." असं श्री गुरूने त्याला नरहरीला सांगितले आणि अंतर्धान पावले. नरहरी पाहतच राहिला आणि डोळ्यातून आनंद अश्रू त्याच्या वाहायला लागले की बाबा आताच मी ज्यांना बोलत आलो, एखादी ब्रह्मचारी, एखादी साधा व्यक्ती असं समजून मी त्यांना बोलत आलो, मी त्यांच्या हाताला धरलो, मी त्यांच्या अंगाशी झटलो, पण मी पामर दर्शन नाही घेतलो. आणि तेच ते श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, तेच ब्रह्मांड नायक, तेच कैलासपती, हे कसं झालं आणि मी दर्शन घेतलं नाही याची खंत त्याच्या मनात राहिली. परंतु त्याला एक आशा होती की बाबा ज्या अर्थी माझ्या हातामध्ये हे लाकूड दिलात तर ह्यालाच मी श्रीगुरु समजून मी याला पाणी घालत राहीन असं समजून तो संगमावरती त्या लाकडाला वृक्षरोपण केलं. थोडीशी माती जवळ घेऊन त्या लाकडाच्या भोवताली मातीचा आळ करून झाड लावला. लाकडाचं झाड लावून त्याला रोज 3 वेळा संगमावर स्नान करायचं. गावात गाणगापुरामध्ये जाऊन भिक्षा मागायची, आलेलं अन्न खायचं भिक्षा मागून आणि 3 टाइम त्या झाडाची पूजा करायची आणि झाडाला पाणी घालायचं. नवे नवे ते झाड नसून एक लाकूड वाळलेलं असं वाकडं तिकडं एक लाकूड. आणि येणार जाणार भक्त मंडळी ज्या अर्थी संगमामध्ये स्नान करतात ते सगळेला हसायचे, अरे वेडा रे वेडा, अशा वाळल्या खणक लाकडाला, वाकड्या तिकड्या लाकडाला जर पाणी घातलं तर याला पालवी फुटेल का? आपण स्वतःही वेडा आणि ते लाकूड सुद्धा वेडा आणि वाकडा असं म्हणायचे. असं म्हणल्यानंतर नरहरी त्या लाकडाच्या जवळ बसायचं, घळाघळा रडायचं आणि म्हणायचं, माझी आई, माझे श्रीगुरु कधी येतील का आणि ह्या लाकडाला पालवी फुटेल का आणि माझ्या अंगावरचं सगळं काही कमी होईल का असं विचार करत असताना तिथे एक ब्राह्मण आंघोळीसाठी आला आणि म्हणाला, अरे वेडा, याला कशाला पाणी घालतो, अनावश्यक कशाला करतो? अरे पालत्या घागरीवरती जर पाणी घातलं तर घागर भरणार आहे का? नाही नाही, मला श्रीगुरूने सांगून गेलेले आहेत. अरे आता तरी खराच तू वेडा आहेस. श्रीगुरु असं जर रोज एकाला भेटत असतील तर हे सगळे लोक इथे येणारे स्नानाला काय वेडे आहेत का तुला लाकूड देऊन जायला? म्हणून हसायचा आणि पुढे जायचा. पुढे जात असताना माग माग नरहरी पळत गेला आणि म्हणायला लागला, ओ काका, तुम्ही मला का हो हसता? खरंच मला या ठिकाणी मला साधू संतांनी असं औदुंबराच्या झाडाखालून मला घेऊन आले आणि मला सांगितले, त्यांनी या लाकडाला पाणी घातल्यानंतर पालवी फुटेल आणि त्या दिवशी तुझा रोग नाहीसा होईल असं सांगितल्यानंतर मी पुढे आलेला आहे. असं म्हणल्यावर मग पालवी कधी फुटणार हो काका, मला सांगाल का? माझे श्रीगुरु मला भेटतील का? असं नरहरी टाहो फोडायला लागल्यानंतर ते ब्राह्मण म्हणायला लागला, अरे जाऊ दे, मला संगमावरती मी स्नानासाठी आलेला आहे आणि तू का माझ्या मागं लागलेला आहेस? असं बोलल्यानंतर तो नरहरी म्हणतो, जा, माझ्या का मागे लागलास तू? दृढ भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, तेव्हा वाळलेल्या लाकडाला सुद्धा पालवी फुटते. असं म्हणल्यानंतर, काका असं का हो म्हटलात तुम्ही आणि दृढ भाव म्हणजे काय असतं मला तुम्ही सांगा, आता तुमचे पाय मी सोडणार नाही. असं म्हणल्यानंतर लाथेनी ते ब्राह्मण मारायला लागला की बाबा तुझ्या अंगाचा वास यायला लागला. आणि नरहरी म्हणत होता, काका असं नाही हो, मी ज्या माझ्या श्रीगुरूला त्या औदुंबराच्या झाडाखालून इथपर्यंत येईपर्यंत अंगाला झटलो, मी त्यांच्या जवळ जाऊन बोललो, पण त्यांनी एकदा सुद्धा म्हणले नाहीत माझ्या अंगाचा वास आला. पण काका तुम्ही का हो असं म्हणता? माझी दैवगती, माझं कर्म
आणि मला हे असं झालेलं आहे, पण लाथाने नका हो मारू असं म्हणल्यानंतर दृढ भाव पाहिजे, विश्वास पाहिजे एवढं लक्षात ठेवलं आणि फिरत फिरत त्या झाडापासून दूर, संगमावरून दूर जाऊन रडत रडत बसायला लागला. त्या ठिकाणी दृढ भाव म्हणजे काय, दृढ भक्ती म्हणजे काय, हे असं सगळं विचारत असताना त्या ठिकाणी महादेव आणि पार्वतीची जोडी त्या ठिकाणी पर्वतावर बसलेली होती. आणि पार्वती प्रश्न महादेवाला करत होती की हे महादेवा, हे कैलासपती, हे भोळ्या शंकरा, हे नीलकंठेश्वरा, काशी विश्वेश्वरा, अनेक नावं त्या महादेवाचे घेऊन विनवत होती सती आणि म्हणत होती की दृढ भाव म्हणजे काय आणि गुरुला दृढ गुरुची भक्ती, विश्वासानं गुरुची भक्ती म्हणजे काय असं म्हणत असताना महादेवानी पार्वतीला सविस्तर असं गुरुचं वर्णन करून सांगत होते आणि दृढ भक्ती कशी करायची हे महादेव शंकर भोळा हे पार्वतीला सांगत होते. हे बघ पार्वती, आपण ज्या वेळेला आपल्या अंगामध्ये एखादी आजारपणा आपल्या अंगामध्ये येत असतो आणि आपण डॉक्टरांकडे, वैद्याकडे जातो आणि त्या वैद्याने जे औषध दिलं ते औषध आनंदानं खातो आणि औषध कडू जरी असला तरीही आनंदाने खातो आणि औषध खाल्ल्यानंतर आपल्याला थोड्याच वेळाने बरं वाटायला लागतं. सांग बरं कशामुळं बरं वाटत असतं? पार्वती माता म्हणायला लागल्या, साहजिक आहे, सहज सांगते ना मी, त्या आयुर्वेदामध्ये इतकी ताकद असते आणि ते डॉक्टरांनी दिलेलं असतं आणि त्या डॉक्टरांवरती आपला भाव असतो, आपला विश्वास असतो, म्हणून आपल्याला बरं वाटतं. मग भोळ्या शंकराने सांगितलं, हेच तर मी सांगायचा प्रयत्न करतो पार्वती, ज्या वेळेला आपण ग्रहण करतो त्या अन्नावर आणि जे औषध देतात त्या डॉक्टरांवर आणि आपण ज्या गुरुची सेवा करतो त्या गुरूंवर आपला दृढ विश्वास राहिला पाहिजे आणि आपली दृढ भक्ती पाहिजे. डॉक्टरांनी औषध दिले आणि घरी आणून आपण जर औषधाला बघत बसलो तर आपला आजार नीट होणार नाही. ज्या वेळेला आपण ते औषध ग्रहण करणार आहोत आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1 वेळा 2 वेळा ग्रहण करणार आहोत, त्याच पद्धतीनं आपण इष्टलिंगाची पूजा सुद्धा आणि गुरुची पूजा सुद्धा, त्रिकाल पूजा, त्रिकाल सेवा, गुरुची सद्भक्तांनी पूर्ण भावनेने पूजा केल्यानंतर गुरु सुद्धा आपल्याला प्रसन्न होतात आणि परमेश्वराच्या अगोदर आपल्याला गुरु प्रसन्न होतात असं पार्वतीला शंकराने सांगत असताना या नरहरीनं कान भरून ऐकल्यानंतर नरहरीला वाटलं की बाबा आता माझ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे. म्हणून आपल्या गुरूंकडे पळत पळत त्या झाडाला तिथंच लाकडाला ठेवून आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुनी मात्र तुझ्या अंगाचा दुर्गंधी येतो किंवा तुझ्या अंगाला कोड झालंय किंवा तुला कुष्ठ रोगाने त्रस्त झालास असं काहीच न म्हणता गुरु घरी गेल्यानंतर त्यांचे गुरु घरभरी होते आणि त्यांच्या गुरुला 2 पुत्र होते, 1 कन्या होती आणि पत्नी आणि गुरु असे घरामध्ये बसलेले असताना नरहरी पळत पळत जाऊन लोटांगण घातले, साष्टांग दंडवत गुरुचरणी घेतले आणि म्हणायला लागले, हे श्री गुरुनाथा, माझ्या गुरुराया, माझी गुरु माऊली, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आणि मला हे रोग झाल्यामुळं, मला कुष्ठाने भरून गेल्यामुळं मी आपल्याकडे आलो नाही आणि मी गुरुसेवापासून वंचित राहिलो, मी गुरुची सेवा केलेली नाही असं म्हणल्यानंतर श्री गुरुनी त्यांच्या कुळगुरूने त्यांना सांगितलं की बाळा, हे जसे मला 2 पुत्र आहेत तसाच तू पण पुत्र, अनेक माझे शिष्य आहेत ते माझेच पुत्र आहेत आणि आपल्या पुत्रावर कोणी रागे भरतं का? असं नाही, तो आनंदानं हे गरम पाणी काढलेलं आहे, स्नान कर आणि भोजनाची वेळ झाली, आपण भोजन करू. आणि असं म्हणल्यानंतर नरहरी स्नान करून भोजनाला बसले आणि गुरुसोबत भोजन खूप आनंदानं केले आणि त्याला वाईट वाटायला लागलं की बाबा, माझे गुरु अगदी माझ्या आईप्रमाणे आपल्या पंक्तीला घेऊन भोजनाला बसले आणि आमचे जवळचे माणसं मात्र मला वाळीत टाकले. असा विचार करत असताना गुरु माऊली म्हणायला लागली, काय विचार करतोस रे? कुणी नसतं कुणाचं म्हणून तरी देव मानावा, म्हणून तरी गुरु करावा.
असं असतं म्हणल्यानंतर नरहरीला खूप छान वाटलं आणि माझ्या अंतरामध्ये बोललेलं, मी अंतर्मनामध्ये बोललेलं सुद्धा गुरुमाऊलीला समजलं. असं समजून भोजन झालं आणि नरहरी परत संगमावर जाण्यासाठी निघाले असता गुरुनी सांगितलं नरहरीला की तू चाललास तर जा, आणि हे बघ माझं हे जे घर आहे ना, पावसाळा आला तर खूप गळायला लागतं आणि मला तू चांगलं झाल्यानंतर तुझ्याकडं मी एक मागणी घालणार आहे. तू छान झाल्यानंतर, तुझ्या अंगावरला कुष्ठरोग कमी झाल्यानंतर मला हे माझं घर पक्क बांधून दे. माझं घर पावसाळ्यामध्ये गळायला लागतं. तर नरहरी म्हणायला लागला, हो गुरुमाऊली. म्हणल्यानंतर पत्नीनं सांगितलं, हे बघ वत्सा, तू ज्या वेळेला आमच्याकडे येणार आहेस ना, त्यावेळेला मला सुंदर अशी साडी आण आणि ती साडी कधीही फाटायला नको आहे आणि कधीही तिला ठिगळ बसता कामा नये आणि तिचा कधी रंग जाता कामा नये, अशी साडी मला घेऊन ये. नरहरीनं हो गुरुमाऊली. मग त्यांच्या पुत्रानं सांगितलं, हे बघ, मला येत असताना मला बसण्यासाठी चटई आण आणि त्या चटईचा रंग छानदार असला पाहिजे आणि ती चटई कधीही तुटली नाही पाहिजे. असं म्हणल्यानंतर हो प्रभू असं म्हणले गुरुला. आणि मग ज्या वेळेला त्याची एखादी बहीण होती, ती बहीण म्हणाली की बाबा हे बघ नरहरी, ज्या वेळेला तू माझ्याकडे येशील ना, त्यावेळेला मला छान माझ्या कानातले कुंडल आण आणि मला खेळण्यासाठी खेळणी आण आणि माझ्या खेळण्यासाठी ज्या वेळेला खेळणी आणतोस ना, त्याच्यामध्ये घर असायला पाहिजे, त्या घरात भांडे कुंडे असायला पाहिजे आणि मला स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा चूल वगैरे असायला पाहिजे आणि ते कधीही खराब होता कामा नये. सगळं काही नवं नवं दिसलं पाहिजे. नरहरी म्हणायला लागला, प्रत्येक जण मला काही काही मागणी करत असताना मी कोणत्या पद्धतीची ह्यांना मागणी ह्यांनी करतात आणि मी कसं हे देऊ, मी कसं पुरवू, असं विचार मनात त्याच्या आला नाही. अगदी सहजरित्या त्यांनी स्वीकारलं आणि मी घेऊन येईन हा, असं त्या गुरुकन्येला सांगितलं. आणि राहिला दुसरा गुरुपुत्र आणि तो म्हणायला लागला, हे बघ नरहरी, तू पुन्हा परत येत असताना मला पायामध्ये लेवण्यासाठी पादुका आण, पण त्या पादुका अशा राहायला पाहिजे की मी पाण्यामधून चालताना सुद्धा ते पाण्यावर सुद्धा पादुका चालल्या पाहिजे आणि त्या पादुकाला चिखल सुद्धा लागता कामा नये, अशा पादुका मला घेऊन ये. सर्वांच्या चरणी नतमस्तक झाले, साष्टांग दंडवत घालून नरहरी संगमाकडे निघाले आणि येऊन पाहतो तर काय, त्याचं जे लाकूड त्या ठिकाणी लावलेलं होतं झाड म्हणून, तो लाकूड तसाच वाळून खणंग होता, तसाच राहिला तिथेच. आणि त्याला काही पालवी फुटली नाही, याच्या अंगाचं कोड काही कमी झालं नाही. गुरुकडे जाऊन आले, महादेव पार्वतीचं संभाषण ऐकलं. आता राहिलं तरी काय, असाच विचार करत असताना त्या ठिकाणी एक गुरुमाऊली आली आणि म्हणायला लागली, अरे दृढ भाव म्हणजे काय. मग मला समजलंच नाही, मी एवढं सगळं केलं, मी गुरुमाऊलीपाशी जाऊन आलो पण मला समजलं नाही, मी काय करू शकतो. अरे आपल्या जवळ जर काही आर्थिक परिस्थिती आपली चांगली नसेल, पैसा अडका नसेल, तर आपल्या मनाने जी भक्ती करता येते ती भक्ती केली पाहिजे. मग त्याने विचारलं, ही भक्ती कशी करायची. त्यांनी सांगितले, हे बघ, भक्ती म्हणजे अशी करायची की बाबा ज्या अर्थी साक्षात महादेवानी वरदान दिले आणि वरदान दिला असता शबर नावाचा एक व्यक्ती आणि त्याच्या राजासोबत तो जंगलामध्ये शिकारीसाठी निघाला. शबर आणि शिकारीसाठी राजासोबत निघाला असता त्याला जंगलामध्ये एक शिवलिंग दिसला आणि ते शिवलिंग हातामध्ये घेऊन ते राजाला सांगायला लागला, हे राजे साहेब, या ठिकाणी मला शिवलिंग सापडलेलं आहे, हे लिंगरूपी शिवलिंग आहे, हे पहा. असं म्हणल्यानंतर युवराज हसायला लागला आणि या लिंगरूपी या शिवलिंगाला तुला सापडलेला आहे, असे कित्येक लिंग सापडतात आणि राहू दे तिथं, असं म्हणून हसायला लागला. हसल्यानंतर त्या शबराने विचारलं, हे राजासाहेब, हे लिंग मी घेऊन जाऊ शकतो का. ठीक आहे, घेऊन जा, असं म्हणल्यानंतर त्या लिंगाला अगदी प्रेमानं शबरानं घेऊन आला आणि घरी त्रिकाल पूजा करायला लागला. ही पूजा करत असताना त्या युवराजाने त्याला सांगितलं की बाबा, ही पूजा करत असताना 3 वेळेस पूजा करायची. सकाळी स्नान करायचं, लिंगाची इष्टलिंगाची पूजा करायची, ह्या महादेवाची पूजा करायची, दुपारी आंघोळ करायची, अजून पूजा करायची आणि संध्याकाळच्या 6-6:30ला पूजा करायची आणि 3 टाइम नैवेद्य दाखवायचा. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, असे युवराजाने त्याला सांगितले. राजासाहेबांनी
शबर म्हणायला लागला, काय आहे ती गोष्ट? असं म्हणल्यानंतर युवराजाने त्याला सांगितलं की बाबा, या इष्टलिंगाचं एक नियम आहे. काय आहे असं म्हणल्यानंतर दररोज या इष्टलिंगाला चिताभस्म लावायचं असतं. ते कसं असतं? चिताभस्म रोज आणायचं आणि रोज 3 वेळेस चिताभस्म ह्या लिंगाला लावायचं असं म्हणल्यानंतर शबराने स्वीकारलं आणि 3 टाइम पूजा करून चिताभस्म लावायला लागला. आणि एक दिवस बघता बघता असा आला की त्याला चिताभस्मच भेटलं नाही. चिताभस्म भेटलं नाही. त्यावेळेला पत्नीला म्हणायला लागला, शबर, अगं आज आपल्याला पूजेची वेळ झाली पण आपल्याला चिताभस्म काही भेटलंच नाही. म्हणल्यानंतर त्याच्या पत्नीनं सांगितलं, तुम्ही कशाला काळजी करता? हे आपलं घर आहे ना, आपलं घर जुनं झालेलं आहे आणि मी आत घरामध्ये जाते आणि कोंडून घेते मी आणि मधून मी दार लावून घेते आणि तुम्ही घराला आग लावून द्या. असं म्हणल्यानंतर शबराला ती गोष्ट पटली आणि कसलाच विचार न करता त्याच्या पत्नीनं घरात गेल्यानंतर घराला आग लावून दिली शबराने. आणि घराला आग लागली आणि शबराला चिताभस्म भेटलं आणि चिताभस्म घेऊन शिवलिंगाची पूजा केली आनंदाने. आणि पूजा संपल्यानंतर शबराने हाक मारली, अगं ये नैवेद्य घेऊन ये, शिवलिंगाची पूजा झालेली आहे आणि नैवेद्य घेऊन ये, कशाला वेळ करते? असं म्हणल्याबरोबर अगदी झोपेतून किंवा स्वयंपाक करून घरातून आणल्या पद्धतीनं रोजच्या नियमाप्रमाणे शबरीच्या पत्नीनं नैवेद्य घेऊन समोर आली आणि नैवेद्य अर्पण केले. आणि आरती नैवेद्य झाल्यानंतर मग परत त्यावेळेला शबराला लक्षात आलं की बाबा, आपण ज्या वेळेला आपल्याला चिताभस्म मिळालं नाही, आपण हिला घरामध्ये घालून आग लावलं, ही पत्नी तर आगीत जळून गेली, पण आता नैवेद्य कसा काय घेऊन आली? हे चमत्कार त्याला वाटला आणि त्यानं पत्नीला विचारायला लागला, अगं तुला मी जाळ लावलेलं चिताभस्म आज शिवलिंगाला भेटलेलं आणि तू कसं काय असं नैवेद्य घेऊन आलीस? असं म्हणल्यानंतर त्याच्या पत्नीनं सांगितलं, मला कसलंच काही लक्षात नाही. ज्या वेळेला तुम्ही चिताभस्म नाही म्हणलात आणि मी दार लावून घेऊन ज्या वेळेला झोपले, मला शांतपणानं झोप लागली आणि तुम्ही ज्या वेळेला हाक मारलो त्यावेळेला मी नैवेद्य घेऊन आले. मला कसलीच कल्पना नाही आणि मला काहीच आठवत नाही. असं म्हणल्यानंतर महादेव स्वतः त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि महादेव येऊन विचारले की बाबा, हे शबरा, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालो आणि तुला आता पती आणि पत्नीला मी भव्य असं दिव्य विमानामध्ये घेऊन कैलासाला नेणार आहे. तुझी भक्ती पाहून मी अगदी प्रसन्न झालेला आहे. असं म्हणून दिव्य विमानात बसून शबर आणि शबरीच्या पत्नीला, शबरच्या पत्नीला दिव्य विमान घेऊन कैलासामध्ये नेले. शिवहार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिवहार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सांब जय नमः पार्वती शिव हर 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 महादेव, शिव हर हर महादेव. हे करता करता कैलासात शबराला आणि शबरीच्या पत्नीला नेला असता नरहरीची कथा इकडं एवढं त्या श्रीगुरूनं त्याला त्या आलेल्या ब्राह्मणानं ही कथा नरहरीला सांगत होता आणि नरहरी तल्लीन होऊन ही कथा ऐकत होता. आणि डोळे उघडताच ते जे सांगत होता कथा, तो माणूस तिथून गायब झाला. आणि नरहरी म्हणायला लागला, मी एवढा वेळ जे शबर त्याची पत्नी, शिवलिंग, हे चिताभस्म, हे सगळं पाहत असताना मला साक्षात कैलासपती भोलेनाथाचं दर्शन झालं आणि तृप्त झालं माझं मन. माझे डोळे अगदी भाग्यवान आहेत. मी डोळे झाकून सुद्धा मी साक्षात कैलासपतीचं दर्शन घेतलो असं समजून उठून नाचायला लागला. आणि त्यावेळेला त्याचे साक्षात श्री गुरु समोर आले आणि सांगितलं की बाबा नरहरी, काय करतो? कशा करता नाचायला लागलास? तुझ्या अंगावरचं तर कोड तसंच आहे. असं म्हणल्यानंतर आता मात्र तुझ्या अंगावरच्या कोडाचं वास यायला लागलं. तुझ्या अंगाला जे कुष्ठरोग भरलेला आहे आणि तू मात्र आनंदानं नाचतोस. असं म्हणल्यावर त्यानं सांगितलं, हे श्री गुरु राया, मला कैलासपतीचं दर्शन झालं आणि शबरला आणि शबरच्या पत्नीला साक्षात कैलासपती भोलेनाथानं दिव्य विमानासह त्यांना कैलासाला घेऊन गेले. असं मी डोळे झाकून सगळं काही पाहिलं.
असं म्हणल्यानंतर श्री गुरुला दया आली नरहरीची आणि त्या लाकडाला, आणि श्री गुरुराया तुम्ही मात्र हे लाकूड देऊन गेलात, ह्याला काही पालवी फुटली नाही आणि माझं कुष्ठरोग काही दुरुस्त झाला नाही. शरण मी तुम्हाला आलो, मी गुरुची सेवा करीन आणि मी दृढ भक्ती करीन आणि मी तुम्हाला शरण आलो आहे असं म्हणल्यानंतर कमंडलू मधलं पाणी काढले आणि त्या लाकडावर टाकल्यानंतर लाकडाला पालवी फुटली. हिरवगार झाड जसं जसं झाड व्हायला लागलं तसं तसं नरहरीच्या अंगावरला कुष्ठरोग समाप्त झाला आणि नरहरी अगदी पहिल्याच्या सारखा झाला. आणि श्री गुरुनं सांगितलं, आता तुझा पूर्ण काल संपलेला आहे, वाईट कर्म संपलेले आहेत, जा आता गुरुची सेवा कर आणि गुरुच्या पत्नीनं जे काही मागितले ते सर्व काही त्यांना देण्याची सगळं काही प्राप्ती तुला होईल आणि त्याच्यासाठी तू काशीला जा असं सांगून वचन देऊन श्री गुरु अंतर्धान पावले. आणि ही नरहरीची कथा आता 41व्या अध्यायामध्ये पुढील अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला जात असताना नरहरी काय काय करतो हे पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन.